डॉक्टर राजेश पोकांबुवा हे जे बोलत होते ना अर्धा तास मध्ये 3.5 मिनिटाचं गाणं आणि बोलणार 35 मिनिटं. त्या 35 मिनिटात मी तुमची बोलायची पद्धत अशी आहे, लंडरानो वर बोलायची लोककला हे शिवाजी आहे, ही आहे या मातीचे आणि तुम्ही एवढे शक्य बनवता राजेश पोकांबुवा. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता नवरात्री उत्सव चालू झाला आहे. तर कोकणामध्ये आता शक्तितुरा चालू झाला आहे. तोच शक्तितुरा आम्ही काल रात्री बघायला गेलेलो खेड सुकिवलीमध्ये. काल इंट्रो घ्यायला विसरलो, म्हणून आज इंट्रो घेतोय. तर ते शाहीर होते राजेश निकम, सप्तसुरांचा बादशाह म्हणून ओळखले जाते. आणि दुसरे शाहीर होते विकास लांबोरे, शब्दांचा जादूगर. आणि तिकडे गेलेलो आम्ही आणि ती वारी आता व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतोय. ती वारी कशी वाटली ती कमेंट करून
आदिमायेच्या नंदना माझी ही तुला वंदना तू नाचत यावे सभारंगणा श्री गणा पायी बांधून ये पैंजणा तू नाचत यावे सभारंगणा. आणि मायाचा लाडका पार्वती पुत्र हा दिस सोडून बाप्पाचं विसर्जन होऊन काही मोठे दिवस झाले, पण या दसऱ्याच्या जागराला सुद्धा त्या विघ्नहर्त्याची आठवण प्रत्येकाला होते मध्ये म्हणायचं आहे. 1 2 3 4 मुंबईमध्ये त्यांचे माझे अनेक कार्यक्रम झाले आहेत. गणपती फक्त गोवा एकदा भेटलं होतं आणि दसऱ्याला आधी माझ्या पाठीला तेच बोललेला आहे. आणि म्हणून गोवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कबड्डी दिला आहे, नवीन नवीन विषय तुम्ही सुद्धा जेवढे विषय दिले आहेत तेवढा विषय आज तुम्हाला ही कबड्डीचा विषय नवीन होते म्हणून म्हणायचं आहे. आणि चुरी मजा न देगी गगन मजा न देगा विषय का हो विकास शेख जाताना भरण्यात भेट तुम्हाला चाय वाचतो ऐका चहा वाचतोय गोवा कारण मी माणूस चहा पिणारच आहे. मला थंड पाणी लागत, तुम्हाला जर लागत असता तर उद्या येताना तुम्हाला वाटणी लावायचा मध्ये म्हणत ऐका
कान खोड्या बघा जास्त काय आज तुम्हाला झोपत नाही म्हणून म्हणतो आलं काढू नको कान खोड्या जा इथून वाजवाड्या विषय का गाणं त्याच्या लगेच धुंदी देतो शिवी दिला मला शिवी दिला ऐकलं ना आणि आलं म्हणते म्हणतात कसं आल्यावर म्हणतात कसं वाजवाड्या म्हणलं शिवी दिली ना मला असा केली तसा केली ना अजून सांगते वा शब्द आहे का म्हणायचा आहे का बरोबर म्हणतात काढू नको कान खोड्या जा इथून तू वाजवाड्या अरे कशाला येतोस भाड्या आता म्हणते लय म्हणतात ना बुवा कुठल्या शास्त्राला दिलेला आहे हो की राधेच्या कानाला भाड्या बोलल्या म्हणून बुवा ग्रंथ आहे प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहेत शब्द कशात बघा म्हणून म्हणतोय अरे कशाला येतोस भाड्या त्या रोज पळवाया आमच्या साड्या शब्द फक्त तुम्हाला एकच लागणार राधा काय म्हणते काढू नको कान खोड्या जा इथून वाजवाड्या वाजवाड्या पावसाचा जो वाडा आहे तुझा राजवाडा आहे त्याच्यात जा इथं नाहीसा हो आमच्या घोड्या कशाला करतोस आम्ही आपल्या मथुरीमध्ये आंघोळीला आलो पण येतोस तर येतोस घोड्या काढतोस जाताना आमच्या साड्या पण घेतोस एवढाच हा विषय आहे आल्यावर घोड्याचा साल काढाल भांग्यावर साड्या नाही बुवा तुमच्या नाट्या ढिची नाही काय त्याच्या शापमध्ये म्हणतोय काढू नको कान खोड्या जा इथून वाजवाड्या काढू नको कान खोड्या जा इथून वाजवाड्या कशाला येतोस भाड्या तू कशाला येतोस भाड्या वळवया आमच्या साड्या भाड्या इथून वाजवाड्या काढू नको आमच्या खोड्या जा इथून वाजवाड्या कशाला काढतोस भाड्या कशाला काढतोस भाड्या वळवया आमच्या साड्या काढू नको आमच्या खोड्या जा इथून वाजवाड्या काढू नको आमच्या खोड्या जा इथून वाजवाड्या बरेचशा लोकांचे या ठिकाणी फोन आले, बरेचशा लोकांचे मेसेज आले की दादा हे गाणं लवकरात लवकर रेकॉर्डिंग वगैरे मित्रांनो. घरात एक असा प्रसंग आहे की माझ्या मानेवरती टांगती तलवार आहे. आज जो बाहेर पडले मित्रांनो काळजावरती दगड ठेवून रात्र आहे वैद्याची माझ्यासाठी कधी काय होईल हो त्याचं नव्हतं कळण्याकडे मित्रांनो, पण त्या गोष्टीची परवा न करता आज फक्त उभा झाले माझ्या रसिक त्याच्यासाठी. आणि म्हणून
काही दिवस थोडासा त्या गाण्याचं मित्रांनो सर्व काम झालेलं आहे. दिवाळीच्या आतमध्ये तुम्हाला ते गाणे या ठिकाणी ऐकायला मिळेल. फरमाईश येत आहे 1 2 3 4. राजेश पोकम हुआ लगे अपनी गाड़ी बाजूला घ्यायचे राजू पाड्याला तू पाड्याला आला जाऊन दे भोसत्यापर्यंत आला भोसत्यापर्यंत जायचं आहे येऊन दे अजून येऊन दे सब खाव की चाव असं झालंय मला फक्त माईक लावून देऊ तयार रेडी स्टडी गो हॅलो त्या जागा साऊंड हा होतो म्हणून होतोय आतल्या आत कोणतोय भारी येऊन दे हॅलो हॅलो चेक हे जे बोलत होतं ना अर्धा तास मध्ये 3.5 मिनिटाचं गाणं आणि बोलणार 35 मिनिटं त्या 35 मिनिटात मी तुमची बोलायची पद्धत अशी आहे लंडरानो माझी अशी पद्धत आहे तो उसको क्या करे हम हिंदी बोलले तर म्हणतात
घरावरला म्हणतात भैयाचा जहाज गेला, विमान गेला. याच्यात दुसरं काय नाही हो. दुसरं काय नाही. हे सुरुवात करतात तिथं समजा. पाहुण्याला असं बोलतात, ते तुमच्याकडे पाहुण्याला असं बोलतात, शामड्या बोलतात. आमच्याकडे पण नाही हो. मी काय शामडा आहे काय हो. तकलीफ होती ना मेरे को, और मेरे को तकलीफ होती तो मैं सीधा उड़ जाता हूँ यार. फिर बातें बोलने के नहीं दुखता है करके. हाँ, पोराचा खाया प्यायचा लाड, पोराचा खाया प्यायचा लाड, मागेच्या दोन कान सुरुवात करूया. करा आम्ही पैसे किती आहेत बारीक. सुखिवली गावाचा खामराजा आणि लखामराज या दोन भावाचा. लक्ष द्या मंडळी. वाजतो डंका खेळामध्ये या सुखिवली गावाचा खामराजा आणि लखामराज या दोन्ही भावाचा. आई सुखाईचा वाघ जायचा आणि काळकाई नावाचा. आई सुखाईचा वाघ जायचा आणि काळकाई नावाचा. खेळामध्ये या सुखिवली गावाचा खामराज आणि लखामराज या दोन्ही भावाचा. वाजतो डंका खेळामध्ये या सुखिवली गावाचा खामराज आणि लखामराज या दोन्ही भावाचा. आई सुखाईचा वागताईचा आणि काळकाई नावाचा. आई सुखाईचा वागताईचा आणि काळकाई नावाचा. आई सुखाईचा वागताईचा काळकाई नावाचा. आई सुखाईचा वागताईचा आणि काळकाई नावाचा. झापवा शामडा पाहुण्याला असं बोलतात. देव बाप्पा कान कापली बुवा, देव बाप्पा कान कापला असं बोलला होतं. आणि जर टायमावर कान नाही भेटला तर काय कापेल आणि काय नाही सांगा. संदीप धाडे भाऊ गाव देवाच्या हुकमानं गडाला
तर काही टेन्शन नाही, यांचं घर बाजूला, मी डायरेक्ट घरात जाणार फाटलेल्या कपड्यावर. त्यांचं कपडा घालाय, त्यांचं कपडा घालाय, सारखं म्हणतात तुमचा कपडा घालून नाही. मी म्हटलं माझी आहे गारगार वाटण, आपण तसंच जायचं त्याच्या घरात. अरे कपडा कोण काढतो? अरे तुमच्या बापशान दिले, तकलीफ होती ना मेरे को. गांडा बाय आता काय का आता भाग घ्यायचा. प्रेम दिवानी राधा मोठी सार हरणावरी, हे मुलं घागर डाव्या कडेवर बदलतो सावरी, गरार तुझ्या पायात पैंजण वाजरी, झुम झुम तालावरी. आमचे मित्र शरदवाले शाहीर आमच्या शिवम पानकर भावांचा गोड आवाजातली गवळ आहे. माझे मित्र सचिन आगरे यांनी दिलेला आहे. प्रमोद घुमे यांचं मार्गदर्शन आहे आणि ते चाल घ्यावीशी वाटते गणामध्ये. तो गण गातोय. वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी, वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी, केळ आसरा देईल थारा सांगावा आता तरी, गडा समुद्रात वडवा पेटला, ही मदार तुझ्यावरी, गडा समुद्रात वडवा पेटला, ही मदार तुझ्यावरी. वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी, थोड आसरा देईल थारा सांगवा आता तरी, गडा समुद्रात वडवा पेटला, मदार तुझ्यावरी, गडा समुद्रात वडवा पेटला, मदार तुझ्यावरी, गडा समुद्रात वडवा पेटला, मदार तुझ्यावरी, गडा समुद्रात वडवा पेटला, मदार तुझ्यावरी. शब्दपुरामध्ये आपली कला सादर करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सूर म्हणता, वाडवडाची लोककला हे सुराज्य आहे, ही आहे या मातीची आहे आणि तुम्ही एवढी ते शक्य बनवता. राजा ठोकला तुला तुझ्या अंगात असेल तर खरा तुझी राज होता आणि बरोबर शिकाव राजा ठोकला. इसको बोलते हैं विकास साहब. ज्ञानेश्वर शिवायचं मला, ज्ञानेश्वर शिवायचं. अरे ऐका मंडळी, काय सांगतो ऐका. काय आणि कुठलं आता ह्याचा ऐराणी सॉंग आहे, सुरुवातीला माहिती आहे कुठलं? वाजवा काहीतरी. आणि त्या अशा पोरांमध्ये येतात ना, पोरांमध्ये येतात असं असं का. अरे वाजवा वाजवा. या ज्या पोरी असं ढोंगाट वाढवून दाखवतात, नाचून दाखवतात, ही आमच्या लोकांची लोकसंस्कृती आहे. या कमराच्या खालचा 2-3 अवयव आहेत त्याच्यावर बोलायचं, ही आमची कोकणची लोकसंस्कृती आहे. आता नमनात मृदुंग वाजवतात, शक्तीतुला ढोलकी वाजवतात, आम्ही काय ताशा वाजवला, मृदुंगच वाजवला. शक्तीतुला पहिला, कलगीतुला पहिला ढोलकीचा झांज्याच्या वेळी पावरीचा होता. कीबोर्ड आलं त्याने काय शक्तीतुला पाठला काय हो,
हे बुलबुल आलं त्याच्यानंतर ऑक्टोपड आलं, हे सगळं मधलं मिरर बॉल आलं, ह्या शार्पे आल्या, ह्या सगळ्या लाईटी आल्या. याने आपण काहीतरी रेनोव्हेशन केलं. याच्यामुळे शक्तिपुत्राचा मूळ गाभा आपण ठेवला. स्तवन पहिलंच गातो, घट गातो, गुणवण गातो, पद गातो आणि त्यालाही सजवलेलं आहे. तुझ्या घरात जाऊन कोण बघतात बर भागवतो. आता आवाज खिचाल्यासारखा वाटतोय का? काय रे पोरांनो, हा आवाज खिचाल्यासारखा वाटतोय? वाटतोय काय ना? कान्या पळसा बोलून देतो. आता काय माझं दुसरं लग्न करायचं नाही. एकदा झालं विचारलं एकीला फसवले. तुमच्या मनासारखा दिला